नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं साक्षी ब्लॉगमध्ये. तर हा माझा यूट्यूबवरचा पहिला ब्लॉग आहे. आतापर्यंत मी बनवले, पण माझे शॉर्ट्स होते यूट्यूबवर. आणि हा आता पहिला लॉंग ब्लॉग आणि हे नवीन चॅनल पण आहे, कारण की ते माझं खूप 3 वर्ष आधीचं चॅनल होतं. तर मला असं वाटते ते जंग खाल्लेलं आहे पुरेच्या पुरं. मी त्याच्यात टाकत आहे व्हिडिओ, अशी नाही आहे टाकत नाही, रेग्युलर व्हिडिओ टाकत आहे, पण ते जुनं झालं मला तर असं वाटते. म्हणून म्हटलं थोडंसं नवीन आणि थोडंसं सेटिंग वगैरे केली आहेत खूप साऱ्या. तर बघा याच्यावर कसं होते. तर तुम्हाला आवडते का नाही आवडत, तुम्हाला तसं काही आवडत नाही मी केलेलं. आवडते आवडते, मला माहिती आवडते म्हणून. तर नेक्स्ट आहे आपला पार्ट. हां, फर्स्ट आता पहिला ब्लॉग आहे. तर पहिले मला तुम्हाला इंट्रोडक्शन द्यावं लागते भाऊ. पहिल्या ब्लॉगमध्ये म्हणते की इंट्रोडक्शन द्यायचं. तर माझं नाव साक्षी सातांगे, जसं की तुम्हाला माहीत आहे. आणि माझं एज्युकेशन झालेलं आहे बॅचलर ऑफ आर्ट अँड प्लस ITI. आणि मी आता सध्या CITS करत आहे ते हैदराबादला. ते सोडून आली आहे इथं 1 महिन्यापासून. कारण पुढे सांगते सोडून याचं. आणि ते कशाचं असेल ते पण मी समोर सांगते. मला खूप सारे असे DMs आले होते, मेसेज आले होते की साक्षी करत काय, तू करत काय आहे, वेगळं आहे काहीतरी. तर मी सांगतेस तुम्हाला पुढे काय आहे ते. आणि ओके, हे सगळं झालं. आता इंट्रोडक्शन झालं, माझं नाव झालं. हां, माझ्या फॅमिलीमध्ये माय डॅड, माय मॉम, माय दाडी, माय मम्मी आणि माझा भाऊ आणि मी, आम्ही असे 4 जण राहतो बस. आणि अं, झालं. आणि हो यार, सॉरी हा, आज गुढीपाडवा आहे. तर गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी विसरली, पहिले विश विश करायचं होतं, आता याच्यात दिसलं मला. आणि हे जाणून मी आज सुरू केलेलं आहे, कारण की आजचा दिवस माझ्यासाठी खूप चांगला असतो दरवर्षीच. आणि मला असं वाटतं की यावर्षीही तो चांगलाच असावा. सो म्हणून मी हे चालू केलेलं आहे आजपासून. अह, मला नाही माहीत कोणी काय विचार करते, काही पण असू दे तिकडे. फोकस ऑन माय ड्रीम. ओके. तर एज्युकेशन झालं सगळं सगळं. शुभेच्छा बी दिल्या तुम्हाला. आता काय राहिलं, काहीतरी तर राहिलो. हा, तर पहिला क्वेश्चन, तुमचे क्वेश्चन्स आहेत ते सांगतो पहिले. एक माझा आहे की बा मी हे सगळं, म्हणजे मला हे सर्व जे आहे ब्लॉगिंग वगैरे, हे ना ITIच्या वेळेस चालू करायचं होतं, म्हणजे जेव्हा 17-18ला टिकटॉकच्या टाइमले. पण तेव्हा काय झालं भाऊ, सरम लागे माणसाले. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे भीती घरच्याची, काय म्हणतील काय म्हणतील. आताही म्हणतातच म्हणा, मला तर मॅट म्हणून सोडून दिलं आहे घरचे ना. घरचे मला मॅट म्हणतात, कारण मी अशी कॅमेऱ्यासमोर अशी उभी राहतो, एकटीच बडबडतो. त्याला असं वाटते हे मॅट मॅट आहे पुरी, म्हणून त्यानं मला मॅट म्हणून सोडून दिलं आहे. आणि बस जाऊ द्या, आता सध्या तर मी मॅटच आहे. जोपर्यंत देवाची कृपा होत नाही तोपर्यंत तर मी मॅटच आहे. बरं, एवढं झालं. असे पार्ट करून ठेवले आहे डोक्यात, म्हणून अशी बोलत आहे. आणखी काय होतं बे, मला खूप काय बोलायचं होतं, पण असं टाईमवर लक्षात नाही की बोलावं काय. आणि हा ड्रेस राहिला दाखवायचा मला कमी. हा, हे टॉप दाखवतो. मला भीती बी वाटते असं कोणाला. आणि हा आपला जीन्स रेग्युलर वाला, यू कॅन सी दॅट. भरला भरला राजो. जाऊ द्या, काही नाही होत असते, भरू द्याचा. डाग अच्छे होते. सो ओके, अजून बोलायचं आहे मला. तर एवढं झालं, दिवस डुबून जाईल म्हणून. मग सेकंड पार्ट, तर माझा फर्स्ट ब्लॉग आहे हा. ओके, तर मी माझं एज्युकेशनचं हैदराबादला का गेली, तर हैदराबादला जायचं कारण हे आहे की माणूस ब्लॉगिंग चालू करून टाकली, चांगलं सगळं चालू होतं, तिकडे गेली काय तर माझ्याच तर मन दुखून राहील तिकडे गेली म्हणून. आतापर्यंत सगळं चांगलंच तर माया, बट जाऊ द्या. देर आहे दुरुस्त आहे, म्हणजे देर आहे दुरुस्त आहे म्हणण्याचा अर्थ हा की मी जाणार आहे तिथं परत आता 21ली. कारण की एज्युकेशन मधातून नाही सोडत, आता पूर्ण कंप्लीट करून घेतो. तसं करायचंच नव्हतं, बट आता मी मधातून बोलतो. तर CITS करायचं कारण एवढं चांगलं सर्व चालू होतं, तरी CITS करायला तिकडे गेली. असतात, येतात आपल्या दिमागात किडे कधी कधी, त्या किडेचा असर आहे, अजून काही नाही. लय वय वय आहे ना आपण.
आता जे घेतलं आहे ते कम्प्लीट तर करावंच लागेल ना, अर्धा तर सोडू शकत नाही. म्हणून आता ते कम्प्लीट करूनच इथे येणार. आणि ते CITS असं असतं की ITI इन्स्ट्रक्टर असतं ना, त्याचं ट्रेनिंग राहतं ते. तर तुम्ही करू शकता, तुम्हाला जर करायचं असेल तर. तुमचं जर ITI झालं असेल तर. पण त्याच्यात टोले एवढे आहे की 3 वर्ष तुम्हाला दुसऱ्याच्या हातात, म्हणजे तुम्हाला 3 वर्ष जॉब करायला लागते आणि त्याच्यानंतरही तुम्हाला प्रायव्हेटमध्येच जॉब करायला लागते गव्हर्नमेंटच्या जागा निघेपर्यंत. आणि गव्हर्नमेंटच्या जागा भाऊ तुम्हाला माहिती आहे सहसा निघत नाहीत, म्हणून म्हणतो की लय टोले आहे. तर असा विषय आहे. आता 2 महिने काढणं आहे, प्लीज मला सपोर्ट करा. मी 2 महिने कसे माझे ब्लॉग चालू द्या, मग मी इकडे आल्यावर मग मी आहे आणि तुम्ही आहे, आपण मस्त फिरायला जात जाऊ. नाही, फिरायचे ब्लॉग तर माहीत पडेल कशी, जसं जसं ब्लॉग जमलं तसे. असं नाही की फक्त स्पेसिफिक फिरायचेच, जसं मेंटेन झालं तसं. ओके. तर हे झालं. आता आणखी काय सांगायचं होतं. ब्लॉगिंगचं सांगितलं मी तुम्हाला. हां, तर माझा फर्स्ट ब्लॉग आहे, हे माझं फर्स्ट चॅनल आहे. मी विसरतो थोडी थोडी, कारण मी ते, तुम्ही तो सय्यारा मूवी पाहिला का, त्याच्यातल्या हिरोईन सारखी होतो कधी कधी. मला माहिती आहे तुमच्या याच्यावर एक कमेंट्स राहणार म्हणून, बट जाऊ द्या तिकडे. तर त्या हिरोईन सारखं कधी कधी डॅमेज होते मेमरी, भुलून जातो ना, म्हणून. आता तुमच्यासोबत सहवास राहणार तर आठवण राहतील. कसे तुम्ही सगळे आठवणीचे पक्के आहेत ना, म्हणून. तर तर मॅटर हे आहे की, काय मॅटर आहे बे, विसरली काय. ओके, हां. तर माझा फर्स्ट ब्लॉग आहे, माझं नवीन चॅनल अपडेट एकदम, म्हणजे त्याच्यात सगळं पद्धतशीर केलं आहे मी. याच्यात मस्त बॅक साईडनं बॅनर सगळं पद्धतशीर टाकतं आहे. तर तुम्हाला आग्रहाची विनंती आहे की प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो, प्लीज 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 प्लीज. ह्या खंडरला मला एकदम असं थोडंसं चांगलं करायचं, म्हणजे असे भीक नाही मागत आहे मी, बट भीकच मागत आहे असं समजा तुम्ही. काय होते तो रस्त्यावर मागते मी, तुम्हाला मागतो. तुम्ही एक सबस्क्राईब केलं ना, व्हिडिओ लाईक केला, तुमचं काय चाललं, डेटाच चालला ना. ओके. तर हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. नवीन वर्ष आहे, नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुरुवात करत आहे, कारण मागच्या वर्षी माझं इंस्टाग्राम नवीन वर्षापासूनच सुरू झालं होतं. म्हणून मी यावर्षी डिसाईड केलं की मी नवीन वर्षालाच काही नाही करायचं, म्हणजे नवीन वर्षालाच यूट्यूबचं जे चॅनल आहे, यूट्यूबवर फर्स्ट व्हिडिओ नवीन वर्षालाच टाकेल. सो म्हणून आजपासून चालू केलं आहे मी. तर अजून काय बोलू मला समजून नाही राहिलं. हां, मला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि पटापट सबस्क्रायबर वाढू द्या. जशी इंस्टाग्रामवर केलं ना तुम्ही, तसेच पटापट मी रोजचं काहीतरी असं आणत जाईन की खरंच तुम्हाला आवडीन. हो, खरंच आवडीन तुम्हाला. थोडं नाही जमत कधी कधी, तर कधी कधी समजून घेत जा. आता सध्या मी थोडंसं लोमध्ये चालू आहे, म्हणजे माहीत आहे इंस्टाग्राम तुम्हाला आवडत नाही तर सध्या लोमध्ये चालू आहे, बट आय कॅन ॲडजस्ट एव्हरीथिंग. सो आजसाठी एवढंच, बस एवढंच. आजचा इंटरव्ह्यू आहे ना, तो थोडं शॉर्टमध्ये घेतलेला आहे. तर आजसाठी एवढंच, बाकी सांगते मी उद्या. आणि आपण भेटूया लवकरात लवकर उद्या. मी आणि याच्यावर मी कंटिन्यू माझे ब्लॉग टाकणार, म्हणजे ते मी बोलणार, आपली गपशप चालू राहील त्याच्यात, काही बी धिंगाणा. हा, धिंगाणाच करू आपण. असं नाही की तुम्ही बोर होसान, पब्लिक तुम्ही बोर नाही झाली पाहिजे, हेच माझा मनापासून उद्देश आहे. सो बाय 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 बाय.